नमस्कार. मी अशीच एक पुन्हा मराठी बाईकथा घेऊन आलेली आहे, जी राक्षस नावाची आहे, जी माणसातली माणुसकी कमी करून टाकतो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. प्रत्यक्षात कथा किंवा पात्र यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. कथा जुन्या काळातली आहे. सुमारे 100 वर्ष झाली असावीत कदाचित. त्या काळी स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय होती. हल्लीचे स्वातंत्र्य बऱ्याच प्रमाणात जरी वाढलेले आहे असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात किती प्रगती झाली आहे याबाबत मी साशंक आहे. मी विशिष्ट आर्थिक स्तर, विशिष्ट जात, विशिष्ट धर्म, विशिष्ट प्रदेश या बाबतीत बोलत नसून सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल बोलत आहे. त्या काळात विवाह लहान वयात होत असत. 8-10 वर्षांच्या मुलींचा विवाह ही सामान्य बाब होती. मुलांचे वय मात्र 14-16 पासून 84 पर्यंत काहीच असो. हल्ली ही मुलांचे लग्न 14 ते 16 या वयात करण्याची बऱ्याच समाजात प्रथा आहे. मुलगी फार लहान, मुलगा वयाने मोठा, अशा परिस्थितीत मुलींवर कोणकोणते प्रसंग ओढवू शकतील याची आपण सहज कल्पना करू शकतो. दोन्ही घरची मंडळी समंजस असतील, एकत्र कुटुंब पद्धती असेल तर मुलीचे हाल थोडे कमी होण्याचा संभव असा राहील. गोदावरीचा विवाह ती 10 वर्षाची असताना जगन्नाथशी झाला. मुलगी जरी सणवारासाठी अधूनमधून सासरी जात असली तरी तिचे एकूण वास्तव्य माहेरी असे. मुलगी शहाणी झाल्यावर तिला सासरी पाठवण्यात येत असे. जगन्नाथ त्याच्या वयाच्या मानाने लवकरच वयात आला होता. त्याचे वय केवळ 14 वर्षे होते. गोदी सासरी आलेली असताना किंवा जगू सासरी गेलेला असताना जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तो गोदीच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करीत असे. गोदीला त्याच्या अशा वागण्याचा अर्थ कळत नसे. ती आपली नवरा म्हणून सर्व सहन करीत असे. एकत्र कुटुंब, जुनी व्यवस्था, त्यामुळे गोदा जगूपासून वाचत होती. असे फार काळ चालणे शक्य नव्हते. गोदावरी शहाणी झाली. तिला सासरी समारंभापूर्वक पाठवण्यात आले. सर्व धार्मिक विधी पार पडल्यावर तिचा व जगूचा एकत्रच खोलीत झोपण्याची परवानगी मिळाली. मुलगी शहाणी झाली म्हणजे ती खऱ्या अर्थाने वयात आली असं होत नाही. शहाणी होऊन ही तर तिच्या इंद्रियांच्या विकासाची सुरुवात असते. पुढील काही वर्षात उमलल्या कळीचे पूर्णपणे उमललेल्या फुलात रूपांतर होते. तिला पुरुषांच्या सहवासाची ओढ लागली पाहिजे. ती मिलनासाठी आतुर झाली पाहिजे. यासाठीच कायद्याने मुलीचे वय 18 केलेले आहे. ती 16 असावी असे काही जणांचे मत आहे. तर वय वर्ष केवळ 12 असताना गोदावरीला जगन्नाथच्या खोलीत पाठवण्यात आले. सभोवतालच्या विशिष्ट परिस्थितीमुळे हल्ली मुली त्या अर्थाने लवकर शहाणी होत असावी. त्या काळी तसे नव्हते. तिला लग्न म्हणजे काय याचा अर्थ कळत नव्हता. त्या रात्री गोदावरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तिला त्याने पूर्णपणे चुरगाळून टाकले. त्या उद्ध्वस्त अनुभवाने गोदावरी पूर्णपणे बदलून गेली. पुरुष जातीबद्दल, शरीरसंबंधाबद्दल तिला अतोनात घृणा निर्माण झाली. जगन्नाथच्या स्वभावात हळूवारपणा, कोमलता, प्रेम, माया, सहानुभूती, सहवेदना यांचा लवलेश पण नव्हता. क्रौर्य, धसमुसळेपणा, अर्धांडपणा, आडमुठेपणा, रानटीपणा या त्याच्या नसानसात ओतून धरलेल्या होत्या. बिचारी गोदावरी समोर जगन्नाथ दिसला की थरथर कापू लागली. त्याचा आवाज ऐकून तरी तिच्या तोंडाचे पाणी पडे. तिला बिचारीला आपल्या मनातील व्यथा कुणालाही सांगता येत नव्हती. रोज तिला त्या प्राणसंकटाला तोंड द्यावे लागे. कधी तो प्रमाणे 2 शब्द बोलला नाही. कधी त्याने तिला तुला काही हवे आहे का, तुला काही त्रास आहे का, तुझी तब्येत कशी आहे, घरातील माणसे तुझ्याशी नीट वागता ना, कुणी काही रागवले का म्हणून साधी चौकशीसुद्धा केली नाही. आपली वासना भागविण्याचे यंत्र म्हणून तो तिच्याकडे पाहत असावा. अशातच निसर्गाने आपले काम केले. तिला दिवस राहिले. ती इतकी भांबावलेली होती की तिला त्याचे सुख होते ना त्याचे दुःख होते. ती सुन्न झाली होती. डोहाळे जेवण, बायकांची चिडवणे, कशाचाही तिला आनंद होत नव्हता. सगळ्या भोगाला ती नाईलाजाने तोंड देत होती. रोज रात्री तिला यातनांना तोंड द्यावे लागत असे. तिला मैत्रिणी नव्हत्या. अंतरींची व्यथा तिला कोणाला सांगता येत नव्हती. दुःख सांगितल्याने कमी होत, सुख सांगितल्याने द्विगुणित होते. इथे तिला तिचे दुःख कमी करण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता. ती जेव्हा माहेरी जाई तेव्हा तिची आई तिचा चेहरा, तिची दशा बघून तिला खोदून सर्व काही ठीक आहे ना म्हणून विचारित असे. आपल्याला दुःख भोगावे लागत आहे हे कमी थोडंच होणार आहे. आपला त्रास मरेपर्यंत उगाच चालू राहणार आहे. मग उगीच आईला त्रास कशाला म्हणून ती सर्व काही अलबेल आहे असं दाखवित असे. तिच्या आईला गोदावरीचे कुठेतरी काहीतरी बरोबर नाही असे, ठीक आहे असे सांगितल्यावर तिची काही मायापोटी, प्रेमापोटी गोदावरीला काहीतरी व्यथा आहेत असे आपल्याला उगाच भासन होतात असे मनाची समजूत करून घे. बाळंतपणासाठी 2-3 महिने आपल्याला माहेरी जाता येईल आणि आपली रोजच्या नरक यातनेतून सुटका होईल अशी तिला आशा होती. माहेरी चांगले प्रसूतिगृह नाही. असे चांगले प्रसूतिगृह आहे. इथे सबबीखाली तिला माहेरी
पाठवण्याचा बेत रद्द करण्यात आला. दिवस राहिल्यानंतर काही महिन्यानंतर स्त्रियांना शरीर संबंध नको असे वाटते. शेवटच्या 2-3 महिन्यांमध्ये तर त्याचा खूपच त्रास होतो. त्या नराधमाने तिला 9व्या महिन्यातही सोडले नाही. अशा त्रासदायक परिस्थितीत ती जिवंत कशी राहिली? तिचा गर्भपात कसा झाला नाही? ही एक आश्चर्याचीच गोष्ट मानावी लागली. बाळंतपणानंतर 2 महिने ती परत आली. पूर्वीचे चक्र पुन्हा सुरू झाले. नको असलेल्या शरीरसंबंध हा एक त्रास झाला. वारंवार येणारे बाळंतपणे हा दुसरा त्रास. मातृत्व ही जरी आनंददायी गोष्ट असली तरी लादलेले मातृत्व, वारंवार होणारे बाळंतपणे आणि मुलांचे उत्तरभाग हे नक्कीच तिला ओतोनात त्रास देत होते. त्या राक्षसाचा एवढा त्रास नव्हता. जेवणाच्या त्याच्या रोजच्या फरमाईश असत. अमुक कर, तमुक करू नको असे तो सांगत असे आणि त्याप्रमाणे ते पदार्थ सर्व सांभाळून करावे लागत असत. किती मन लावून स्वयंपाक केला तरी कधीही त्याच्या तोंडातून गोड शब्द बाहेर पडत नसत. हे असे पाहिजे होते, ते तसे पाहिजे होते असे म्हणून तो तिच्या स्वयंपाकाला सतत नावं ठेवीत असे. जगन्नाथची बदली दुसऱ्या गावी झाली. त्याने स्वतंत्र बिऱ्हाड केले. त्याच्यावर अगोदरपणापासूनच कोणताही अंकुश नव्हताच. आता तर तो पूर्णपणे वाईट वाटेल असे वर्तन करायला मोकळा झाला. जगन्नाथ घरी आला म्हणजे कसा या पुढे पुढे जशी गाय विकलांग, घाबरलेली, मजबूर आणि दिनवाणी तशी ती गोदावरी असते. लहान सहान गोष्टींवरून जगन्नाथ आता केवळ तोंड न चालवता हातही चालवू लागला होता. हाताने, काठीने, लाटण्याने, पळीने, कशानेही तो मारीत असे. मारण्यासाठी तो काही ना काही सबबी शोधून काढीत असे. एखादी वस्तू फेकून मारणे हे तर रोजचेच झाले होते. मीठ कमी पडले, जास्त पडले, पदार्थ जास्त तिखट झाला, कमी तिखट झाला, थोडा वाढला, जास्त वाढला, नासला, फुकट गेला, हात मोकळा करण्यासाठी तो कारणे शोधत असे. तिच्या आईची प्रकृती नाजूक होती. तिला उगीच त्रास नको म्हणून ती माहेरी काही सांगत नसे. ती माहेरी निघून आली तरी असली तरी तिच्या पाठच्या बहिणींचे लग्न होण्याची अडचण निर्माण झाली असत्या. हेही माहेरी न येण्यासाठी कारण होते. जरी ती माहेरी आली असती तर तो राक्षस तिला जशी कसायाने गाय न्यावी त्याप्रमाणे फटफटत ओढत घेऊन गेला असता. माहेरची मंडळी मध्ये पडली असती असे नाही. लग्न झाले म्हणजे मुलीशी असलेला आपला संबंध संपला. आता ती येत आणि तिचे नशीब असा एकूण मामला असतो. मारहाणीमध्ये कधी तिचा मुरगळलेला असे, कधी फेकून मारलेल्या लाटण्यात पायाच्या नसीवर बसल्यामुळे ती लंगडत असे, कधी कपाळावर टेंगूळ असे. एकदा तर उकळते पाणी अंगावर टाकल्यामुळे ती कितीतरी भाजली होती. ते कसाबाच्या करणीमुळे तिच्या शरीराची नस आणि नस दुखत होते. तिच्या अंगावर त्याच्या करणीमुळे एखादी जरी जखम नाही असे क्वचित होत असे. इतके हाल अपेष्टा सोसून ती जिवंत कशी राहिली हेही एक आश्चर्यच. ती पळून कशी गेली नाही? तिने जीव का दिला नाही? ती झोपलेली असताना त्याच्या डोक्यात पाटा का त्याच्या घालून त्याचा जीव का कसा घेतला नाही याचा आपल्याला उलगडा करता येत नाही. एखादा मनुष्य इतका त्रास कसा देऊ शकतो असे एखाद्याला वाटणे शक्य आहे आणि एखादी मुलगी इतक्या यातना कशा नियमितपणे सहन करते असे वाटण्याचा संभव आहे. जगात अकल्पिक अतार्किक गोष्टी असतात. काही वेळा सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असते. आजच्या जगातल्या बऱ्याच स्त्रिया यांना त्या प्रकारे कमी जास्त शारीरिक किंवा मानसिक त्रास सहन करीत असावेत असे मला वाटते. प्रत्येक गोष्टीला शेवट असतो, त्याप्रमाणेच यालाही शेवट होताच. असे काहीतरी झाले. भाजीत एक केस सापडला. जगन्नाथ भडकला. रागाच्या भरात उठून त्याने जवळच पडलेली कात्री हातात घेतली. थांब, तुझे सर्व केस कापून टाकतो, म्हणजे अन्नात केस सापडणार नाही असे म्हणत तिचे केस पकडून ते वेडेवाकडे कापण्याची सुरुवात केली. गोदावरीच्या केसांना ताण बसत होता. कात्रीचे टोकेही तिच्या डोक्याला कुठे कुठे बोचत होते. ती सोडा सोडा म्हणून ओरडत होती, विव्हळत होती. जगन्नाथने तिचे डोके भिंतीवर जोरात आपटले. ती तात्काळ बेशुद्ध पडली. रक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. तिची सर्व यमी यातनातून कायमची सुटका झाली. पोलिसांनी त्याला अर्थातच अटक केली. खुनाचा आरोप सिद्ध झाला. त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली. त्याची मुले आजोळी व काकांकडे आश्रियता सारखी वाढू लागली. जगात असंख्य माणसे असंख्य प्रकारचे मानसिक व शारीरिक क्लेश भोगत असतात. त्यातील एक प्रकारचा अंत झाला. मुलांचा काहीही दोष नसताना त्यांना अनाथ जीवन जगावे लागले. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन कथा मी पुन्हा माझ्या चॅनलवर घेऊन येत जाईल. व्हिडिओ आवडत असेल तर माझा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा. काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.